नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, वर्ल्ड कप चालू आहे. क्रिकेट फीवर सध्या सर्वत्र पसरलेला आहे. मित्रांनो, मी तर क्रिकेट मॅचेस सध्या OTT प्लॅटफॉर्मवर बघतोय, हॉटस्टारवर. त्यामुळे टीव्हीवरती मी आता ज्या 2 ॲड्सच्या विषयी सांगतोय त्या टीव्हीवर दिसत आहेत की नाही मला माहीत नाही, पण OTT प्लॅटफॉर्मवरती त्या 2 ॲड्स दिसतात आहेत. त्या कोणत्या ॲड आहेत मी तुम्हाला सांगतो. एक आहे लोटे चोकोपाय आणि दुसरी एक ॲड आहे किंगफिशर सोडा. ह्या 2 ॲड्स टीव्हीवर दाखवतात का नाही ते तुम्ही चेक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये उल्लेख करा याचा. लोटे चोकोपाय मध्ये असं दाखवलंय की एक मुलगा, त्याचा पाय तुटलेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, प्लास्टर लावलाय पायाला, आणि एक मुलगी येते. सुरुवातीला मला वाटलं होतं की ती त्याची बहीण असावी बहुतेक, नंतर कळतं की काय प्रकार आहे. एक मुलगी येते, म्हणजे ती त्याची मैत्रीण दाखवली आहे, आणि ही छोटी मुलं आहेत बरं का, म्हणजे शाळकरी मुलं. तर ती मुलगी येते, त्याला बरं वाटावं म्हणून लोटे चोकोपाय देते, आणि मग ती म्हणते आय केअर फॉर यू अ लॉट. लॉटे, कारण तिकडनं मागून आई येते. लॉट म्हणता म्हणता लॉटे असं ती म्हणते, आणि मग तो मुलगा म्हणतो आय एम ऑलरेडी फिलिंग लॉटे बेटर, आणि तिथंच ती ऍड संपते. आणि त्या दोघांच्या मध्ये एक बदाम पण दाखवलाय, लव्ह अँड लॉटे. शाळकरी मुलं आहेत आणि लव्ह अँड लॉटे. ही एक ऍड. दुसरी ऍड आहे किंगफिशर सोडाची. एका पब मध्ये 3-4 मुली बसलेल्या आहेत. एक चौथी मुलगी येते, एका वृद्ध व्यक्तीच्या, म्हणजे ती बाईकवरती बसलेली असते, तिथनं ती उतरते आणि या मुलींच्याकडे, तिच्या मैत्रिणींच्याकडे चालत येते. आणि त्या ज्या दोघी तिघी मैत्रिणी आधी ज्या असतात त्या पहिल्यांदा म्हणत असतात अरे बापरे किती हँडसम दिसतोय तो वगैरे वगैरे. आणि मग ही मुलगी आली की तिला विचारतात तो कोण आहे ग, तुझे बाबा आहेत का? तर ती म्हणते बटाटा वडा. म्हणजे तोंडातनं शब्द फुटत नाही. तिला म्हणायचं असतं बॉयफ्रेंड, पण तोंडातनं शब्द फुटत नाही. मग ती किंगफिशर सोडा घेते आणि मग खुलके बोलो अशी एक तिला ताकद येते त्या किंगफिशरच्या मधनं, आणि ती म्हणते तो माझा बॉयफ्रेंड आहे. क्या बात है. तो मनुष्य वृद्ध दिसतोय, पूर्ण म्हातारा, केस पिकलेले आहेत पूर्ण. ही मुलगी 25च्या पुढची निश्चितपणे नसणार अशी दिसतीये. 20 ते 25 हार्डली, कदाचित त्याच्याही पेक्षा खाली. आणि या दोघी तिघी मैत्रिणी दारू पित आहेत मुळात बारमध्ये, आणि तिथे बसून कोण तो जो म्हातारा आहे तो हिचा बॉयफ्रेंड आहे म्हणे. म्हणजे नातीच्या वयाचा अंतर आहे दोघांच्या मध्ये. या ऍड दाखवल्या जातात. किंगफिशर सोडा ही एक कंपनी दाखवते अशी ऍड, आणि दुसरी आहे लोटे चोकोपाय. मित्रांनो, आपल्यावरती कशा पद्धतीचं हॅमरिंग चाललंय बघा. ब्रेन वॉशिंग आहे एक प्रकारचं. कुठल्या गोष्टी योग्य आहेत, कुठल्या गोष्टी योग्य नाहीत, अशा पद्धतीचे संस्कार आपल्यावरती इनडायरेक्टली होत आहेत. स्लो पॉइझनिंग होत आहे. याकडे ध्यान द्या. लक्षपूर्वक तुम्ही ऍड्स सुद्धा कुठल्या दाखवल्या जात आहेत ह्याच्याकडे लक्ष देऊन बघा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की अरे ऍड्स कोण बघतं एवढं, नाही मित्रांनो. कदाचित तुम्ही, म्हणजे आपल्या वयाची जी माणसं आहेत, हे लोक ऍड्स बघत नसतील कदाचित, किंवा ऍडच्या वेळेला म्यूट करत असतील. आपल्याला थोडंसं भान असतं, आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी असते, डोळ्यांची आणि डोक्याची. त्यामुळे ऍड्स चालू असताना आपण स्क्रीनकडे सहसा बघत नाही, इतर कामं करून घेतो. वाचन करत असू तर वाचन करतो, बोलणं असेल तर बोलतो, नाहीतर सलग टीव्ही बघितला तर डोळे दुखतात. बरोबर. लहान मुलांना हा प्रकार कळत नाही. लहान मुलं काय करतात माहितीये, एक सलग त्यांचा जे काही कार्टून असेल किंवा जी काही सिरियल असेल, टीव्हीवर जे काही चाललेलं असेल ते बघत असताना ऍड्स सुद्धा तितक्याच आवडीने बघतात. खोटं वाटत असेल तर सगळ्या मुलांना विचारा.
ऍड घडाघडा पाठ म्हणून दाखवणारी मुलं तुम्हाला सर्वत्र सापडतील. आणि या ऍड्स मधून त्यांच्यावरती कळत नकळत संस्कार होत असतात. मी जे बोलतो ते खोटं असेल तर स्वतः चेक करा. आता तुमच्यापैकी काही जणांना कदाचित असं वाटेल की या ऍड्स मध्ये काय गैर दाखवलंय, समाजात इतरत्र ज्या गोष्टी घडतायत आपल्या अवतीभोवती त्याचंच प्रतिबिंब तिथे ऍड्स मध्ये दिसतंय, टीव्हीवरती उमटतंय. यात गैर काय असं विचारलं जाईल. आणि मग ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरती ज्या वेगवेगळ्या सीझन्स मध्ये वेगवेगळे काय 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 सिरियल्स टाईप दिसतं, टीव्ही दाखवलं जातं, अजून वेगवेगळे मूव्हीज येत आहेत, कितीतरी बोल्ड प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. मग एका ऍडनी काय बिघडतं? काही सेकंदांची ऍड आहे ती फक्त, एवढं काय होतंय त्याच्यानी? नाही मित्रांनो, वर्ल्ड कप सारख्या किंवा क्रिकेट सामन्यांच्या मध्ये ऍड्स इतक्यांदा दिसत असतात की त्याचं टोटल प्रमाण जर तुम्ही बघितलं तर बरीच मिनिटं होत असतं. दुसरी गोष्ट अशी की ऍड किंवा एखादा कंटेंट हा तुम्ही किती वेळ बघताय दॅट डझंट मॅटर. एखादा जो मेसेज आहे, एखादा जो संदेश आहे तो 15 सेकंदात सुद्धा प्रभावीपणे पोहोचवता येऊ शकतो. तो तुम्ही 3 तासामध्ये तो संदेश घाला, नाहीतर 30 सेकंदामध्ये घाला. तो किती प्रभावी आहे ते त्या वेळेवर अवलंबून नसतं, कंटेंटच्या वरती अवलंबून असतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या लोकांनी, ह्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे हेड्स असतील, त्या कंपन्यांचे क्रिएटिव्ह हेड्स असतील, त्यांनी थोडासा विधिनिषेध सोडून दिलाय असं मला वाटतं. आणि या गैर काय असं काही जणांना जे वाटत असेल, जे अवतीभोवती घडतंय, तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की शाळकरी मुलांच्यात तर चालतात लफडी, अफेअर्स चालतात, आता हे खूप कॉमन झालंय. अगदी 2री, 3री, 4थी पासून जोड्या लावणं, जोड्या जुळवा हे प्रकार चालतात असं सांगतील काही जण. कोएड शाळांमध्ये तर हे अगदी क्वाईट ऑब्व्हियस. ऍट द सेम टाइम एज डिफरन्स वाल्या जोड्या हा प्रकार सुद्धा आता सर्रास चाललेला आहे, खूप कॉमन झालंय. मित्रांनो, एखादी गोष्ट कॉमन झाली किंवा खूप मोठ्या संख्येने दिसायला लागली तर त्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं का, हा माझा एक सवाल आहे. एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात जर घडायला लागली तर, आणि ती समजा वाईट असेल, एखादी गोष्ट वाईट असेल तर तिला समाज मान्यता प्राप्त होऊ शकते का? का तर केवळ त्याची संख्या वाढायला लागली म्हणून. एखादी गोष्ट खूप कॉमन झाली म्हणून ती ऍक्सेप्टेबल असू शकते का, हा माझा सवाल आहे. तुम्ही डिसएग्री करू शकत असाल, तुम्हाला कदाचित माझं म्हणणं पटत नसेल, हवं तर कमेंट सेक्शनचा तुम्ही उपयोग करा. आणि एखादी गोष्ट ती कॉमन जरी असली, घडत असली अवतीभोवती, तरी ती ऍडच्या स्वरूपात दाखवण्याची गरज काय आहे? कारण शेवटी काय करा आणि काय करू नका अशा पद्धतीचा एक संदेश त्यातनं जातोय. हा एक वोकिझमचा एक वेगळा अवतार आहे, हे तुम्हाला लक्षात येत आहे का मित्रांनो? सटलपणे, न कळतपणे हे वोकिझमचं विष सध्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यामध्ये सोडवलं जातंय. काही जण असं आता म्हणतील की पूर्वी पण नाही का जरठ विवाह होते. अरे पण विवाह होते ना ते, मग करा विवाह, एवढंच असेल तर. मग हे वोकिस्ट, हेच वोकिस्ट पूर्वी एकेकाळी काय बोलायचे, जरठ विवाह तर वाईट आहे, इतका एज डिफरन्स असावा का? मग आता तुम्हीच वोकिस्ट, तुम्हाला हे चालतं का? नातीच्या वयाची गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड कोण, पिकल्या पान इतका, हे चालतं? म्हणजे आय कॅनॉट अंडरस्टँड. आणि व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन असं म्हणत म्हणत मुलींनी बारमध्ये जाऊन काय पीक बसायचं. माझं म्हणणं आहे, मुलींनीच काय, मुलांनी तरी कशासाठी जायला पाहिजे? पिणं ही गोष्ट तर इतकी कॉमन, इतकी, म्हणजे खरंच आता आपण लाज, लज्जा, नैतिकता सगळ्या गोष्टी सोडून दिल्यात का? आणि हे सोडून दिलेलं जे आहे ना आपण, हा जो निर्लज्जपणा जो आहे
त्याचा कळस इतका गाठला जातोय की त्याच्या आपण खुलेआम ऍड करतो आणि ऍड करून सुद्धा जर कोणी या गोष्टीला क्वेश्चन केलं, मित्रांनो, जसं मला हे ऑब्जेक्शनेबल वाटतात या 2 ऍड, त्यानुसार काही जणांना वाटत असतील, मला खात्री आहे कुठल्या हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये या ऍड्सच्या टेलिकास्ट करण्यावरती प्रतिबंध आणणारी PIL दाखल केली जाईल लवकरच, असं मला वाटतंय. पण ती जेव्हा न्यायालयामध्ये आणली जाईल ना PIL, त्यावेळेला या कंपन्यांच्या वतीने जे वकील भांडतील ना, ते हा एक मुद्दा आणतील, आम्ही काय चूक केलं असं म्हणतील. म्हणजे एखादी अनैतिक, चुकीची, वाईट गोष्ट करूनच्या करून पुन्हा तोंड वर करून हे बोलणार आहेत की आम्ही चूक काय केलं. क्रिएटिव्हिटी आहे, लोकांना हवं ते त्यांनी घ्यावं, ही एक फार मस्त आयडिया या लोकांना समजलेली आहे की आपल्याला वाटेल ते घाण 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 आपण दाखवायचं, प्रसारित करायचं, आणि विरोध जर झाला तर आपण थेट म्हणायचं तुम्ही बघू नका, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्हाला दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला न बघण्याचं स्वातंत्र्य आहे. गंमत आहे ना मित्रांनो. आणि मग मला असा प्रश्न पडतो की जाहिरातींच्या वरती काही नियामक मंडळ वगैरे प्रकार नाहीये का, काही सेन्सॉर बोर्ड वगैरे? जसा चित्रपटांना असतो सेन्सॉर बोर्ड, तसा जाहिरातींच्या वरती नसतो का? का कोणीही उठून त्यांना हवी ती जाहिरात हव्या त्या पद्धतीने दाखवू शकतो? म्हणजे तशी मोकळीक आहे का सगळ्यांना? म्हणजे मला माहिती नाही म्हणून मी विचारतोय. रस्त्यावरती साधा एक काय म्हणूया फ्लेक्स बोर्ड जर लावायचा असेल तरी सुद्धा प्रशासनाची खरं म्हणजे परवानगी घ्यायला लागते. खरं म्हणजे म्हणलं मी, इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरोशहरी, गावोगावी फ्लेक्स बॅनर्स दिसतात, प्रशासन त्यात लक्ष घालत नाही म्हणून. अन्यथा तो विषय प्रशासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय, त्यांच्या त्या स्पेसिफिकेशन्सच्या शिवाय खरं म्हणजे फ्लेक्स बॅनर्स लावता येऊ शकत नाहीत. डीजेचा इतका मोठा दणदणाटी आवाज जो वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने वर्षभरात चालू असतो सारखा दणदणाट, त्याच्याही वरती खरं म्हणजे प्रशासन रोख लावू शकतं. इतका डेसिबल, इतकाच आवाज पाहिजे, त्याला ठरवून दिलेली वेळ, त्याला ठरवून दिलेली जागा, पूर्व परवानगी आवश्यक वगैरे वगैरे काटेकोरपणे नियमांचं पालन प्रशासनाने जर का केलं तर त्या डीजेवरती सुद्धा खरं म्हणजे अंकुश येऊ शकतो. ते प्रशासन अंकुश ठेवत नाही इतकंच. प्रत्येक बाबतीमध्ये प्रशासनाला इंटरव्हीन करून कंट्रोल करता येऊ शकतं, तेवढी अथॉरिटी त्यांच्याकडे खरं म्हणजे आहे. मग ऍटलिस्ट पण दिलेली तरी आहे ना. त्याचा वापर प्रशासन करत नाही हा भाग पुढचा आहे, पण अधिकार आहेत दिलेले. तर तसं जाहिरातींच्या बाबतीमध्ये काही अधिकार सरकारच्याकडे, प्रशासनाच्याकडे काही दिलेले आहेत का? दिलेले असतील तर त्याच्यावरती ती अथॉरिटी कुठली आहे हे ज्या लोकांना माहित असेल त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये लिहावं, किंवा ज्यांच्याकडे ते अधिकार आहेत त्यांना ह्याची जाणीव करून द्यावी की बाबांनो तुमच्याकडे ते अधिकार आहेत, त्याचा वापर करा. सर्रास वाटेल त्या ज्या ऍड्स दाखवल्या जात आहेत त्याच्यावरती पब्लिकनी खवळण्याची वाट कशाला बघता? तुम्हाला अक्कल नाहीये की आपल्या समाजावरती काय पद्धतीचे घाणेरडे संस्कार केले जातात? जरा या 3ऱ्या मजल्याचा वापर का करत नाहीयेत हे प्रशासनातले लोक? मी सरकारला ब्लेम करत नाही, कारण सरकारने काय काय करावं. माझं म्हणणं प्रशासन, अथॉरिटी आहेत ना, बाबूज आहेत ना सगळे बसवलेले, ते काय करतायत? त्यांचं लक्ष नाही आहे या गोष्टींवर. मित्रांनो, या मुद्द्याला कोणीतरी वाचा फोडावी असं मला वाटतं. आम्ही फक्त एक व्हिडिओ करून हा तुमच्या पुढे मांडणार, पण हा प्रश्न मार्गी लागायला पाहिजे, हा धसाच लागला पाहिजे प्रश्न. माफ करा. पूर्ण वर्ल्ड कप भर ह्या ऍड दळत राहणार आहेत. माझं म्हणणं आहे आपल्यापैकी ज्यांना कुणाला हायकोर्टात जाता येऊ शकत असेल, सुप्रीम कोर्टात जाता येऊ शकत असेल, त्यांनी कृपया एक PIL दाखल करावी या 2 कंपन्यांच्या विरुद्ध. ऍट द सेम टाइम प्रशासनाच्याकडे जर आपल्यापैकी कुणाला पत्र पाठवता येत असेल, कंप्लेंट करता येत असेल, तर या 2 कंपन्यांच्या टेलिकास्ट करण्यासंदर्भातनं एक तक्रार पत्र पाठवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, यातला संदेश जर तुम्हाला आवडलेला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट सेक्शनचा वापर करा, आणि सोबत जो तुम्हाला QR कोड दिसतोय स्क्रीनवरती त्यावरती आपण अर्थसहाय्य करू शकता. अजूनपर्यंत सेंटर स्पॉटला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.